हेलो फ्रेंड, मी ठेवत आहे कढई। मी करत आहे पालक पनीर। इथे घेतलेले मी पालक उकडून धुवून स्वच्छ एक पेंडी। आता कढईत टाकत आहे तेल। फोडणीसाठी घेतलेला आहे कांदा, लाल मिरची, दालचिनी आणि तमालपत्र आणि कट केलेला लसूण। वाटण्यासाठी घेतलेला आहे टमाटा, अद्रक, लसूण, मिरची आणि कांदा। आता टाकत आहे जिरं। आता टाकत आहे मी चिरलेला लसूण। आता टाकत आहे मिरची। आता टाकत आहे लसूण लाल झाल्याच्या नंतर कांदा टाकायचा आपल्याला बारीक चिरून घेतलेला आणि इथं घेतलेला आहे पनीर। आता आपला लसूण लाल होत आलेला आहे। आता आपण कांदा टाकून घेऊया। आता आपण हे सगळं बारीक करून घेऊया। आता आपण हे बारीक केलेलं टाकून घेऊया। तेल सुटोस्तर छान असं भाजून घेऊया आणि त्याच्यावर आपण पालक मिक्सरच्या साहाय्याने बारीक करून घेऊया। आता इथे आपण पालक मस्तपैकी बारीक केलेले आहे। आता आपण हा पनीर मसाला टाकून घेऊया। थोडंसं पाणी टाकून घेऊया। मी पालकचं पाणी काढलेलं होतं। आता आपण हलवून घेऊया। एक चमचा दही टाकून घेऊया। हलवून घेऊया। आता हे पनीर टाकून घेऊया। पाहून घ्या पनीर आपलं टाकलेलं आहे। थोडीशी हळद टाकून घेऊया। मसाला पनीर टाकून घेतलेला आहे, मस्त तेल सुटलेलं आहे। आता आपली पालकची गिरवी टाकून घेऊया। आता आपण टाकून घेऊया मीठ। इथे घेतलेली मी दुधावरची शाई, ती पण आपल्याला टाकून घ्यायची।
पनीरच्या भाजीला कलर कसा आला बघा. आपली पनीरची भाजी मस्त अशी उकळत आहे, उकळून आणि झालेली पण आहे. तर मी गॅस बंद करून तुम्हाला दाखवते. पाहून घ्या, आपली पनीरची भाजी तयार आहे. पालक पनीर आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.